अमरावती शहरात खुनांच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून खुनाची मालिका सतत सुरू आहे. अमरावती शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या बडनेरा शहरात सुद्धा आता या मालिकेला सुरुवात होती की काय अशी भीती आता बडनेरावासियांमध्ये दिसून येत आहे. बडनेरा येथे सोमवारी रात्री 8च्या सुमारास नवी वस्ती परिसरातील गवळीपुरानजीक एका 35 वर्षीय महिलेची घरात घुसून चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. हत्येचे कारण किरकोळ सांगितले जात असले तरी या घटनेमुळे पोलिसांसह संपूर्ण शहर हादरले आहे. सोमवारी या खुनाच्या घटनेची नोंद प्रक्रिया बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये सुरू असतानाच जुनी वस्ती परिसरात एकाच समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांना फार मोठी कसरत करावी लागली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कुठं कमकुवत पडते काय याची समीक्षा करणे आता पोलीस विभागाला अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. अशा गुन्हेगारी स्वरूपाचे असामाजिक तत्त्व कोणत्या व्यवसायातून डोकेवर काढतात याचा अभ्यास करणेसुद्धा आता पोलिसांना काळाची गरज ठरणार आहे. या गंभीर घटनांची खबर मिळताच अमरावती आयुक्तालयातून वरिष्ठ पोलीस अधिकारी आले. स्थानिक पोलीस प्रशासनाला कायदेशीर मार्गदर्शन केले. शहरातील तणाव वाढू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी दंगाविरोधी पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस आपले कर्तव्य पार पाडीत असतात. अहर्निश रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून नागरिकांची सेवा करताना दिसतात. मात्र काही असामाजिक तत्त्व गैरवर्तनातून समाज स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करीत असतात. अशा असामाजिक तत्त्वावर कडक कारवाई करणे आता काळाची गरज ठरली आहे. अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा BCA न्यूज चॅनल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.